नमस्कार. नवरात्र सुरू आहे आणि नवरात्र संपेपर्यंत या 3 वस्तू कोणालाही देऊ नका, नाहीतर तुम्हाला नवदुर्गेचे आशीर्वाद मिळणार नाहीत. लक्ष्मी साथ सोडून जाईल, घरामध्ये दारिद्र्य येईल आणि तुमच्या घरामध्ये नेहमी अडचणी जाणवतील. तर अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही कोणाला द्यायच्या नाही आहेत? तर संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर मिळतील. त्यासोबतच कमेंटमध्ये जय श्री दुर्गा देवी नमो नमः लिहायला विसरू नका, त्यामुळे दुर्गा देवीचे आशीर्वाद प्राप्त होतील. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. या 9 दिवसात अगदी उत्साहाने देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. महिलांनी काही नियमांचे पालन करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळेच या 3 वस्तू तुम्ही कोणाला द्यायच्या नाही आहे. कोणी आपल्याकडे काहीतरी मागायला येते आणि आपण सहजच देऊन टाकतो, परंतु या काळात आपल्याला या 3 वस्तू द्यायच्या नाही आहेत. नवरात्र सणामध्ये आपण जितकी जास्तीत जास्त देवीची, कुलदेवीची सेवा करू, तितके आपल्याला निश्चितच चांगले फळ प्राप्त होत असते. तर या दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवीची जास्ती सेवा करा. त्यासोबतच मंत्र जप, साधना, स्तोत्रांचे पठण आवर्जून करायचे असते. कुलदेवतेची ओटी देखील या दिवसात तुम्हाला भरायची असते. असे केल्यास तुम्हाला कुलदेवीचा देखील आशीर्वाद कायम प्राप्त होतो. त्यासोबतच 22 सप्टेंबरपासून नवरात्राची सुरुवात झालेली असून 2 ऑक्टोबरला विजयादशमी आहे. आपल्याला नवरात्र उत्सवात आपण जितकी जास्तीत जास्त सेवा केली तर आपल्याला कुलदेवीचा देखील भरभरून आशीर्वाद मिळतो. त्यासोबतच आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्याला वर्षभर आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता भासत नाही. आपल्या मुलाबाळांची भरभरून प्रगती होते. घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य दूर होतं. घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते. या नवरात्रीच्या 9 दिवसात साक्षात नवदुर्गा आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते. या दिवसामध्ये अखंड दिवा त्यामुळेच लावत असतो आणि घटस्थापना देखील करत असतो. ज्यांच्याकडे घटस्थापना नाही आहे त्यांनी अखंड दिवा तरी आवर्जून लावावाच, कारण माता लक्ष्मीसाठी हा दिवा लावल्याने तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी कायम राहते. नवरात्रीच्या 9 दिवसात काही नियमांचं पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण आपण उपवास तर करतो परंतु काही नियमांचे पालन करत नाही. पण नियमांचे पालन केल्यानेच आपल्याला त्या उपवासाचे फळ प्राप्त होत असते. आपल्याला या व्रताचे संपूर्ण पुण्यफळ प्राप्त होण्यासाठी या नियमांचे पालन करा. नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही आहेत. नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य केलेला आहे, त्यामुळे चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका. काळा रंग हा अशुभता आणि नकारात्मकता जास्त प्रमाणामध्ये आकर्षित करत असतो, म्हणून नवरात्रामध्ये चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नका किंवा साडी नेसू नका. नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये घटस्थापना असून घरामध्ये अखंड दिवा जळत असतो आणि देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असते, म्हणून आपल्या घरातील वातावरण शांत, मंगलमय आणि आनंदी ठेवण्याचे प्रयत्न करा. घरामध्ये सकारात्मकता जास्तीत जास्त असायला हवी. घरामध्ये चिडचिड, भांडण होणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी. घरामध्ये चिडचिडपणा, एकमेकांवर रागवणे, खोटे बोलणे, अपशब्द वापरणे आवर्जून टाळावे. देवीची आपण मनोभावे सेवा, उपासना करत असतो, उपवास करत असतो आणि अशामध्ये आपण घरामध्ये जर भांडण, चिडचिड, वाद यासारख्या चुका जर केल्यात तर आपल्याला नवरात्रात केलेल्या साधनेचे फळ मिळत नाही. या दिवसामध्ये घर स्वच्छ आणि पवित्र असायला हवे, कारण माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते स्वच्छता. त्यामुळेच घरामध्ये केर, कचरा किंवा खरकटी भांडी ठेवू नकात. आपलं घर पूर्णपणे स्वच्छ आणि पवित्र ठेवा. घरामध्ये वारंवार गोमूत्र शिंपडायचे असते. त्यासोबतच तुमच्या दारामध्ये गाय, कुत्रा आले तर त्याला आवर्जून काहीतरी खायला द्या. एखादी सुवासिन महिला आली किंवा एखादी कुमारिका आली तर तिला देखील घरात बोलवून तिचा सन्मान करा. तिला हळद कुंकू द्या आणि तिला काहीतरी खायला आवर्जून द्यावे. आणि भिक्षुक झाले तर त्याला देखील धान्य आवर्जून द्यावे. नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये दाढी करू नये, हाताची नखे कापू नये. त्याचसोबत महिलांनी देखील केस कापू नयेत. घरामध्ये जे कोणी उपवास करत असेल त्यांनी जमिनीवर झोपावे. त्यांनी बेडवर झोपू नये. तांबड्याची चप्पल देखील घालू नये. त्यासोबतच नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये घरामध्ये सकारात्मक वातावरणासोबतच तुमचे शरीर देखील शुद्ध आणि पवित्र असायला हवे. त्यासाठी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडे खडे मीठ टाकून स्नान करावे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचे नियम आवर्जून पाळावेत. त्यासोबतच नवरात्रीमध्ये आपण अन्नपदार्थामधील या 3 वस्तू चुकूनही कोणाला द्यायच्या नसतात. त्यामध्ये दूध, दही, मीठ आणि तांदूळ हे संध्याकाळच्या वेळेला कोणाला द्यायचे नाही. या वस्तू जर आपण संध्याकाळच्या वेळेला कोणाला दिल्या तर आपल्या घरावर दारिद्र्य येऊ शकते आणि घरातून माता लक्ष्मी कायम निघून जाऊ शकते. या वस्तू संध्याकाळच्या वेळेला देणे आवर्जून टाळावे. त्यासोबतच चामड्याच्या वस्तू, पर्स, बेल्ट किंवा मग चप्पल अशा वस्तू कोणालाही देऊ नये किंवा त्या खराब झाल्या असेल तर घरामध्ये ठेवू नये. यामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणामध्ये असते. नवरात्रामध्ये लोखंडाच्या वस्तू घेणे आवर्जून टाळावे. भंगलेली मूर्ती, फाटलेले कपडे किंवा
भंगार सामान देखील घरामध्ये ठेवू नये. या सर्व वस्तू नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. यामुळे तुमच्या घरामध्ये गरिबी येऊ शकते आणि माता लक्ष्मी देखील घरातून निघून जाते. फाटलेल्या तुटलेल्या वस्तू घरातून काढून टाकल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरामध्ये सकारात्मकतेचा संचार होतो. नवरात्र हा पवित्र सण असल्यामुळे या काळामध्ये सात्विक अन्नच सेवन करावे. त्याचबरोबर आध्यात्मिक वस्तू कोणालाही द्यायच्या नाही आहेत. म्हणजेच पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही वस्तू चुकूनही कोणाला द्यायच्या नाही आहेत. त्यासोबतच कोणाला उसने पैसे देणे किंवा पैशासंबंधित कोणतेही व्यवहार या दिवसात करू नये. माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होत असते आणि लक्ष्मी तिन्ही सांजाला देखील कोणाला पैसे देऊ नयेत. आपल्या घराला काही दोष लागलेले असल्यास ते कमी करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात. त्यामुळेच आपल्याला या चुका टाळायच्या आहेत, जेणेकरून अशा प्रकारे दोष आपल्याला लागणार नाहीत. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.